शांत हे झालं का? यावर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेला गेल्या वर्षीपेक्षा जास्ती वारकरी या ठिकाणी आलेत पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. पण अतिशय शिस्तीने सगळे दर्शन घेत आहेत. पांडुरंगाचं नामस्मरणाने पंढरपूर पूर्ण दुमदुमतंय. सगळीकडे एक पांडुरंगमय वातावरण झालेलं आहे, विठ्ठलमय वातावरण झालं आहे आणि वारकरी भक्तीच्या ह्याच्यातून न्हावून गेलेत. आणि राज्य सरकारने देखील अतिशय या ठिकाणी स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, चंद्रभागेचा आपलं वाळवंट असेल, या सगळीकडे जे काही दोन्ही साईड आहेत चंद्रभागेच्या तिकडची स्वच्छता असेल, रस्त्यांची स्वच्छता असेल, हे सर्व ज्या काही सोयीसुविधा त्यांना पाहिजेत त्या यावर्षी दुप्पट केलेल्या आहेत. दुप्पट माणसं वाढवलेली आहेत. आणि ज्या गेल्या वर्षी काही ठिकाणी चिखल होता, आज पाहतो आपण तिकडे कॉन्क्रीटचं हे झालेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे. चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणखी मला वाटतं 2-3 दिवस आणखी आपले हे वारी चालेल. यामध्ये कुठेही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचं काळजी घेईल. आपण वारकऱ्यांना 5,000 बसेस सोडल्या, टोल फ्री केलं, ते 20,000 रुपये दिंडीला आपण यावेळेस मानधन दिलं, वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढलाय आणि वारकरी महामंडळ देखील स्थापन केलेलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावेळेस सरकारच्या वतीने देखील काळजी वारकऱ्यांची घेतलेली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना गर्दी डिवाइड झाली पाहिजे म्हणून फक्त 65 एकर नाही तर इतर ठिकाणी देखील आपण त्याची व्यवस्था करायला सांगितली आहे. आणि भविष्यात देखील आणखी जे जे काही करायचं आहे ते आपलं शासन आणि जिल्हा प्रशासन नक्की करेल. शेतकरी आहेत, सगळे आलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे, मी देखील शेतकरी कुटुंबातला आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकरी वारकरी कोण आहे? शेतकरीच आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आपण, तुम्हाला माहीत आहे आजच्या या बजेटमध्ये आपण काय काय केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी योजना केल्या त्याच्यातून जात नाही. शेतकऱ्यांसाठी, आपल्या लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या भावांसाठी, सगळ्यांसाठी मोफत वीज देखील शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत जे वापरतात, पंपानी शेती करतात त्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे. यापूर्वीच पीक विमा 1 रुपयात केला आहे. आपण 6,000 रुपये 12,000 रुपये वर्षाचे केंद्र आणि राज्यात ते केलेले आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसाठी देखील आपण योजना केलेल्या आहेत. आणि नक्की मला वाटतं यावर्षी पंढरीची वारी, बरेच लोक मला भेटले वारकरी आणि त्यांनी समाधान व्यक्त केलंय की नियोजनाबद्दल. पुढच्या वर्षी देखील तुम्ही मुख्यमंत्री म्हणून विखेंसोबत एकत्र अशी फुगडी खेळणार का? अरे बा, हे सगळं पांडुरंगाच्या आणि जनता जनार्दनाच्या हातात आहे. त्यामुळे सेवा करणं, काम करणं एवढं आमच्या हातात आहे, ते करत राहू. पांडुरंगाची सेवा पण आणि जनतेची सेवा पण. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं, जेवढे प्रकल्प आम्ही केले, या राज्याचा विकास केला आणि कल्याणकारी योजना पण आणल्या. तुम्ही जर 2.5 वर्ष मागचे आणि ही 2 वर्ष जर थोडी तुलना केली तुम्हालाही फरक लक्षात येईल. त्यामुळे जे करू ते आम्ही जनतेसाठी करू, या महाराष्ट्राच्या विकासासाठी करू, एवढं आम्ही ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करतोय. आज आरोग्य मंत्री आमच्या इकडे आहेत. आज 8 लाख लोकांची तपासणी, आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. 10 ते 15 लाख गेल्या वर्षी किती झालेले? 11.5 लाख. या वर्षी 4 ठिकाणी आपण आरोग्य शिबिरं ठेवलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आरोग्याची देखील काळजी. काल तर मी एक ICU बघितला, ICUची सारखी व्यवस्था देखील इथं केलेली आहे. आणि म्हणून सगळी अगदी मोबाईल टॉयलेटपासून, पाण्यापासून, सगळं जे काय आहे, पिण्याच्या पाण्यापासून, या सर्व तयारी आपल्या प्रशासनाने केलेली आहे. मला वाटतं यावेळचं नियोजन बघून मला खूप लोक रस्त्यामध्ये येतानाही भेटली आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी समाधानही व्यक्त केलं. ठीक आहे. आता
त्याच्यामध्ये वारकरी महामंडळामध्ये वारकऱ्यांसाठी विमा, वारकऱ्यांना आपलं साहित्य, अनेक योजना आहेत. ते जेव्हा त्यांना पूर्ण योजना कळतील, समजतील, त्यावेळी ते स्वतःहून आणि वारकर आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. वारकरी आपलाच आहे, त्यांच्यासाठी आपण करतोय, कुणासाठी करतोय, आणि याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप असणार नाही. वारकरी हे वारकरी कोण आहेत? वारकरी आपलेच आहेत. त्यामुळे त्यांना जशा त्यांच्या सूचना येतील त्याप्रमाणे आपण काम करू, त्याप्रमाणे निर्णय घेऊ. मला वाटतं हे पहिल्यांदा होतंय सगळं. हे वारकरी महामंडळ असेल, वारकरी दिंडींना अनुदान असेल, विमा असेल, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या निर्णय जे आपण पहिल्यांदा घेतोय. आणि आणखी भविष्यात देखील आज आपण 73 कोटी रुपये मंदिराच्या रिस्टोरेशनसाठी दिले, ते देखील कामी आले. आणखी जे काय आहे या पंढरपूरचा विकास जो आहे हा विकास मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे, कारण लाखो वारकरी येतात. परंतु इथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर चर्चा करून, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आपण पंढरपूरचा विकास करू. कारण कुणावरही अशी जबरदस्ती कुणावरही थोपलं जाणार नाही कुठलाही निर्णय, कारण शेवटी हे कुणासाठी आम्ही करतोय? त्यांच्यासाठीच करतोय. मंत्रिमंडळ असू दे, महामंडळ असू दे, मंदिर समिती काय होणार आहे का? पंढरपुर यात्रा इस बार की आषाढ़ी यात्रा बहुत ही जोर शोर से हो रही है. पिछले साल से ज्यादा वारकरी हमारे भाई और बहनें ज्यादा संख्या में यहाँ पर आई है, और वो लोग ने पिछले साल जितनी गर्दी थी उससे ज्यादा यहाँ पर वारकरी लोग हैं. उनके लिए नियोजन सरकार ने बराबर किया है, जिला प्रशासन ने बराबर किया है, साफ सफाई बराबर है, पीने के पानी की व्यवस्था है, मोबाइल टॉयलेट की व्यवस्था है. उनके लिए जो अनुदान है 20,000 रुपये हर दिंडी को वो देने का सरकार ने निर्णय लिया है. इंश्योरेंस निकालने का निर्णय लिया है, टोल फ्री करने का निर्णय लिया है, यहाँ के जितने भी गड्ढे हैं सब पूरा रोड अच्छे करने का निर्णय लिया है, साफ सफाई पे बहुत ज़्यादा ध्यान दिया है. और आज मुझे कई वारकरी हमारे जो संप्रदाय के लोग मिले, उन्होंने समाधान जताया है, उन्होंने खुशी से, उनके चेहरे पे आनंद दिखाई दे रहा था. ऐसे वो लोग बैठे थे फुटपाथ पे जगह जगह जहाँ, लेकिन वहाँ सब जगह पे साफ सफाई थी. और इसलिए इस बार की आषाढ़ी जो वारी है बहुत ही पिछले साल से, उससे पिछले साल से अच्छी है. ऐसे खुद वारकरी बोल रहे हैं. उनके आरोग्य का ध्यान रखते हुए हमारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत इन्होंने लगभग 4 जगह पर आरोग्य केंद्र बड़े शुरू किए. 8 लाख लोगों का उनका चेकअप हुआ है. लगभग 15 लाख का टारगेट है, और उसमें कोई कमी नहीं आएगी. डॉक्टर है, सभी लोग हैं, दवाइयाँ है, आईसीयू तक बनाया है. इतना सब जो है नियोजन हमारे सरकार ने और जिला प्रशासन ने किया. पूजा खेड़ेकर हैं, जो आईएएस ऑफिसर हैं, कहीं ना अरे भैया, अबे आषाढ़ी अरे वही टाइम